राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष तयारी करतायत। याच्यामध्ये प्रामुख्याने महायुतीतील तीनही घटक पक्षांनी अर्थात भाजपाने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 38 उमेदवारांची यादी जाहीर केली। आतापर्यंत महायुती म्हणून तीनही घटक पक्षांनी 182 उमेदवार जे आहेत ते दिलेले आहेत। या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 51 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, वंचित बहुजन आघाडीकडून 83 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। नुकतीच काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली उमेदवारांची 65 उमेदवारांची यादी जी आहे ती यादी जाहीर झाली होती। मात्र या यादीमध्ये काही करेक्शन आहेत असं स्वतः खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। मात्र या यादीमध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी दिलेली आहे। एकनाथ शिंदेंच्या विरोधामध्ये केदार दिघेच का आणि या अगोदर कशा लढती झाल्या होत्या हे आपण जाणून घेणार आहोत। आणि नमस्कार, मी संकेत देशपांडे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठीचं सहज सोपं विश्लेषण हा विशेष कार्यक्रम। निवडणुका म्हटलं की अर्थातच लढती आणि मतदारसंघ यावर प्रामुख्याने सर्वांचंच लक्ष असतं आणि अशामध्ये जे हाय व्होल्टेज लढती होत असतात यातला हाय व्होल्टेज मतदारसंघ अर्थातच आता या निवडणुकीमध्ये ठरणार आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघातून मी सुरुवातीलाच जसं म्हटलं तसं धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी दिलेली आहे। ज्यावेळी शिवसेनेमध्ये फूट पडली, एकनाथराव शिंदेंनी 40 आमदार घेऊन बंड केलं, त्यांच्या भाषेमध्ये तो उठाव झाला। एकनाथराव सुरत गुवाहाटीला गेले आणि तिथून मग 2 शिवसेना झाल्याचं पाहायला मिळालं। एक अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि दुसरा शिवसेना पक्ष। जो शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंसोबत आहे, धनुष्यबाण ही त्यांची निशाणी आहे, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मशाल ही निशाणी आहे। आणि एकंदरीत जर आता आपण पाहिलं तर महाराष्ट्रामधल्या अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर महाराष्ट्रामधल्या 2 प्रमुख पक्षांची शकल झाल्यानंतर होणारी ही महत्त्वाची निवडणूक आणि या निवडणुकीचं जसं विविध अर्थाने ही 2024ची निवडणूक लक्षवेधी रंजक ठरणार आहे, तशीच ती या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील या हाय व्होल्टेज लढतीसाठी लक्षात राहणार आहे। प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर 2009, 2014 आणि 2019 या मागच्या 3 निवडणुकांचा रेफरन्स जर आपण पाहिला तर एकनाथ शिंदेंचं मताधिक्य हे वारंवार वाढताना आपल्याला पाहायला मिळते या मतदारसंघामध्ये। म्हणजे 2009ला साधारणतः 73,000 मतं जी आहेत ती मतं घेत एकनाथ शिंदे विजयी झाले होते। 2014ला 1 लाख मतं घेऊन एकनाथ शिंदे विजयी झाले होते, तर 2019ला 1,11,000हून अधिक मतं घेऊन एकनाथ शिंदे हे विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यानंतर आता आपण जर पाहिलं तर अर्थातच शिवसेना व्हर्सेस शिवसेना, शिवसेना व्हर्सेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, धनुष्यबाण व्हर्सेस मशाल अशी ही लढाई आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। या लढतीमध्ये अर्थातच कोण बाजी मारतो हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला 30 नोव्हेंबर अर्थात निकालाची वाट जी आहे ती पाहावी लागणार आहे। मात्र मग आता एकनाथ शिंदेंच्या विरोधात केदार दिघेच का, तर आपण पाहतो किंवा आपल्या सर्वांसमोर तो इतिहासही सर्वश्रुत आहे की स्वतः धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीमध्ये एकनाथ शिंदे हे तयार झालेले आहेत। आनंद दिघे यांचे पट्टशिष्य म्हणून एकनाथ शिंदे हे ओळखले जातात आणि धर्मवीर आनंद दिघेंचा आणि स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण उठाव केला असं एकनाथराव शिंदे हे वारंवार सांगताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याच म्हणजे गुरूंचा पुतण्या धर्मवीर आनंद दिघे यांचा पुतण्या एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढणार आहे केदार दिघे। त्यामुळं ही लक्षवेधी लढत आहे। केदार दिघेंना जर आपण दिघे वर्सेस शिंदे ही लढत झाली
तर त्याचा फायदा हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला होऊ शकतो. कारण धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांना मानणारा अजूनही एक वर्ग जो आहे तो ठाणे, विक्रमगड, पालघर, डहाणू या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याचं पाहायला मिळतं. आनंद दिघेंचा बालेकिल्ला ठाणे जिल्हा अशी या ठाणे जिल्ह्याची ओळख आहे. या ठाणे जिल्ह्यामध्ये येणारा हा कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचा आहे. ती अर्थातच शिवसेनेची पारंपरिक जागा आहे. त्यामुळे ती आता मिळवण्यासाठी दोन्ही शिवसेनांमध्ये काटोंकी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्या अनुषंगानंच एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केदार दिघे यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे. या हाय व्होल्टेज लढतीमध्ये नेमकं कोण बाजी मारेल, कोण विजयी होईल, तुम्हाला काय वाटतं, तुमचा नेमका काय अंदाज आहे, हे देखील तुम्ही आम्हाला कळवा. आणि अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आणि आता आपलं टॉप न्यूज मराठी चॅनल नव्या रूपात, नव्या ढंगात. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अब एक ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.